या व्हिडिओमध्ये आपण वेळेच्या मोजमापाबद्दल जाणून घेणार आहोत। म्हणजेच समजा तुम्हाला इथे मिनिटं दिलेली आहेत आणि त्याला तुम्हाला इथे सेकंदामध्ये रूपांतरित करायचं आहे किंवा कन्वर्ट करायचं आहे असं जर विचारलं तर ते कशा प्रकारे करतात चला बघूया। तर तुम्हाला माहितीच असेल 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर 1 मिनिट बरोबर 60 सेकंद हे आपल्याला माहिती आहेच। तर याचाच उपयोग करून आपण इतर मिनिटांना कशा प्रकारे सेकंदामध्ये रूपांतरित करू शकतो ते बघूया। सर्वप्रथम 5 मिनिटं बघूया। तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद हे आपण इथे सर्वप्रथम लिहून घेऊया की हे समजा आहेत अशा प्रकारे। इथे मी लिहितो 1 आणि मिनिटासाठी मी लिहितो मी, ठीक आहे। आणि 60 सेकंदासाठी 1 मिनिट बरोबर किती, तर 60 सेकंद आणि सेकंदासाठी मी लिहितो इथे से, ठीक आहे। आता मी वरती मिनिटं लिहितोय आणि खाली सेकंद लिहितोय। तर 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असंच आपण जर 5 वेळा लिहिला म्हणजेच हा अजून 1 मिनिट, त्यानंतर हा अजून 1 मिनिट, त्यानंतर हा अजून 1 मिनिट आणि त्यानंतर हा अजून 1 मिनिट, म्हणजेच आपल्याला 1, त्यानंतर हा 2, त्यानंतर हा 3, त्यानंतर हा 4, त्यानंतर हा 5 हे 5 मिनिटं मिळालेले आहेत। आणि प्रत्येक मिनिट बरोबर किती, प्रत्येक मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणून मी प्रत्येक मिनिटाच्या खाली 60 सेकंद असं लिहितोय। हे 60 म्हणजे काय आहेत, तर सेकंद आहेत। तर हे 5 मिनिटं बरोबर किती सेकंद, तर 5 मिनिटं बरोबर 5 गुणिले 60 म्हणजेच 5 गुणिले 60 बरोबर किती मिळालं, आपल्याला मिळालेलं आहे 300 सेकंद हे उत्तर। म्हणजे 5 मिनिटं किती झाले, 5 मिनिटं बरोबर 300 सेकंद। त्यानंतर आपण बघूया की 10 मिनिटं म्हणजे किती, तर 10 मिनिटाला सुद्धा आपण तशाच प्रकारे करू शकतो। 10 मिनिटं गुणिले 60 सेकंद। जसं आपण इथे 5 वेळा मोजलं तसं आपण इथे समजा पुढे पुढे करत गेलो आणि 10 वेळा मोजलं तर ते 10 गुणिले 60 होईल। म्हणजेच 10 मिनिटं गुणिले 60 सेकंद बरोबर किती होतात, तर आपल्याला मिळालेले आहेत एकूण 600 सेकंद। म्हणजेच 10 मिनिटामध्ये 600 सेकंद असतात। त्यानंतर पुढे आपण बघूया की 60 मिनिटं म्हणजे किती सेकंद, तर आपण इथे पुन्हा लिहूया की 60 मिनिटं गुणिले, आता आपण असंच जर पुढे 60 वेळा लिहित गेलो तर आपल्याला 60 गुणिले 60 असं करावं लागेल। म्हणजेच 60 मिनिटं गुणिले 60 सेकंद बरोबर किती, तर 6 6 36, हे 36 आणि वरचे हे 2 शून्य म्हणजेच 3600 सेकंद। 60 मिनिटं म्हणजे 3600 सेकंद। आणि 60 मिनिटं म्हणजे काय, तर 60 मिनिटं म्हणजे 1 तास, हे तुम्ही ऐकलं असेल। 60 मिनिटं झाले म्हणजे 1 तास झाला असं आपण म्हणतो। तर आपण पुढे बघूया की तासाला जर मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये रूपांतरित करायचं आहे तर ते कसं करतात। तर पहिलं म्हणजे सर्वप्रथम आपण पाहिलं 1 तास म्हणजे किती, 60 मिनिटं आणि 60 मिनिटं बरोबर किती सेकंद, 60 मिनिटं बरोबर 3600 सेकंद, हे सुद्धा आपण पहिले पाहिलं आहे। तर यापुढे आपण 2 तास म्हणजे किती मिनिटं हे बघूया। तर 2 तास म्हणजे किती मिनिटं, जसं आपण इथे केलं तसं सेम 2 गुणिले 60 म्हणजेच 2 तास गुणिले प्रत्येक तासातील 60 मिनिटं, म्हणजे 2 गुणिले 60 बरोबर किती, 120 मिनिटं। 2 तासात 120 मिनिटं असतात। आता यापुढे आपल्याला 120 मिनिटांना सेकंदामध्ये रूपांतरित करायचं आहे। म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 120 मिनिटं गुणिले प्रत्येक मिनिटातला 60 सेकंद म्हणजेच 120 गुणिले 60 असं आपण करू शकतो। आणि आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो। दुसरी पद्धत सुद्धा आपण बघूया। तर आपण इथे सर्वप्रथम बघूया की हे काय आहेत, आपल्याकडे 120 मिनिटं आणि प्रत्येक मिनिटातले 60 सेकंद। आणि इथे आपण लिहूया पहिले शून्याचे सर्व शून्यच येतील आणि इथे खाली सर्वप्रथम आपण 1 शून्य घेतो आणि 6 0 0, 6 दुणे 12चा 2, हातचाला 1, 6 1 6 आणि 1 किती 7, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 120 गुणिले 60 बरोबर 7200, ठीक आहे। 7200 हे आपल्याला उत्तर मिळालं। म्हणजेच काय, 120 मिनिटं म्हणजेच 7200 सेकंद। आता आपण हे दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो ते सुद्धा बघूया। तर एका तासामध्ये किती सेकंद आहेत, एका तासामध्ये आहेत 3600 सेकंद।
तर 2 तासामध्ये किती असतील? आपण डायरेक्ट करू शकतो. 2 गुणिले हे 3600, म्हणजेच एका तासात जर 3600 आहेत तर 2 करण्यासाठी 2 गुणिले 3600 बरोबर 7200. आपल्याला तेच उत्तर इथे सुद्धा मिळालेलं आहे की 2 तासामध्ये 7200 सेकंद एवढे असतात. आता आपण अशाच प्रकारे 10 तासामधील मिनटं बघूया. ठीक आहे, आता मी लिहितो की 10 तास गुणिले प्रत्येक तासामध्ये किती मिनटं आहेत? प्रत्येक तासामध्ये आहेत 60 मिनटं. म्हणजेच तुम्हाला किती मिळतात? 10 गुणिले 60 बरोबर 600 मिनटं. म्हणजे 10 तासामध्ये किती मिनटं असतात? 10 तासामध्ये 600 मिनटं असतात. आणि आपण जर याचे सेकंद बघितले तर आपण याच पद्धतीने खाली सेकंद करून बघूया की 10 तास गुणिले आपल्याला किती घ्यावे लागतील? पुन्हा आपल्याला एका तासामधले सेकंद किती असतात ते घ्यावे लागतील. म्हणजेच 3600 सेकंद हे एका तासामध्ये असतात. म्हणजेच आपण असं करूया की 10 गुणिले हे एका तासातले सेकंद 3600. 10 गुणिले 3600 बरोबर आपल्याला किती उत्तर मिळतं? आपल्याला मिळतात 36,000 सेकंद. हे 2 शून्य आणि हा 1 शून्य आपण जशाच तसे इकडे घेतले आणि आपल्याला मिळालं 10 तास बरोबर 36,000 सेकंद. तर अशा प्रकारे आपण दिलेले तास, मिनटं, सेकंद यांना रूपांतरित करू शकतो आणि ते कसं करतात ते सुद्धा आपण बघितलं आहे. आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिनिटांना आणि तासांना सेकंदामध्ये रूपांतरित करून बघा.